पर ये देश चलेगा तो मेरे बाप के संविधान से ही चलेगा, ये बात याद रखना। आज भी इन हाथों में उतनी ताकत है। मैंने एक बात बोली थी, मराठी में बोली थी की आम्ही गुरं ढोरं फाडून खाणारी माणसं, माणूस फाडायला वेळ लागणार नाही। जे तो उठलाय मला ट्रोल करत सुटले, मला म्हणे ताई आपण काय गुरं ढोरं खातो का? अरे येड्या, महारांचं रक्त तुझ्यात नाही का? तुझ्या बापदादांनी गुरं, मेलेली गुरं ओढायला सगळ्यात जास्त ताकद लागते, हे लक्षात ठेवा। जो माणूस मेलेलं गुर ढोर ओढू शकतो तो तुमचे 4 पाय कापू पण शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। संविधानामुळे शांत आहे फक्त। कशामुळे? संविधानामुळे शांत आहे। ज्या दिवशी महाराज रक्त उसळल, ज्या दिवशी महाराज रक्त उसळल, पळायला सुद्धा जागा देणार नाही, सळू की पळू करून टाकू। उगा येण्यासारखे वैताग द्यायला लागले, त्यांना काय पाहिजे कळतच नाही। एकदा ना भीमा कोरेगाव 2 करूनच टाकावं असं वाटतं। शांत तरी बसते 100 वर्ष, अजून परत 100 वर्षांनी भीमा कोरेगाव 3 करून टाक, सिरीजच चालू करू, 1 2 3 4 10 सिरीजच चालू करू। आणि खरं मला म्हणतात काही तुम्ही भडकाऊ भाषण करता आणि तुम्ही आमच्या लोकांवरती अत्याचार करता, तो दिसत नाही। खैरलांजली झालं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाला फक्त नाम विस्तार करण्यासाठी पूर्ण लोकांवरती, बैलांवरती बलात्कार दिला, तो या जणांना दिसला नाही का? स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हातात शस्त्र घेणं चुकीचं नाही, हे लक्षात ठेवा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधीच म्हटले नाही स्वतःच्या हक्कांसाठी भांडू नका, उलट ते म्हटले की स्वतःच्या हक्कांसाठी तिथपर्यंत भांडा जोपर्यंत सोबत आणि समोरचा नमत नाही तोपर्यंत। माझ्यासोबत रिसेंट एक कांड झाला होता, तुम्ही सांगते काय माहित तुम्ही लोकांनी बघितलंय की नाही? सिंहगड कॉलेज, सिंहगड लॉ कॉलेज, त्यांनी मला सांगितलं लॉचं ऍडमिशन घ्यायला गेलेले, त्यांनी मला सांगितलं तुझे डॉक्युमेंट चुकीचे। आता त्यांना काय माहिती, त्यांना वाटलं पोरीला सांगू डॉक्युमेंट चुकीचे, पोरगी जाईल घरी। पोरगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची औलाद निघाली, पोरीने लावले घोडे चांगले, पोरगी म्हटली दाखवा कुठं डॉक्युमेंट चुकीचे, मग कुठं दाखवतात ते? त्यांना म्हटलं लिहून द्या, ते मलाच म्हणायला लागले तू लिहून दे।